क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. मोहितेवाडीचा संघ आपण पाहतोय. मोहितेवाडी गाव कुठलं? खोडदे का? एका बाजूला मोहितेवाडी खोडदे तर दुसऱ्या बाजूला श्री नवलाई देवी सेवा संस्था सेवाभावी संस्था सडे जांभारी. नवलाई देवी सेवाभावी संस्थेचे संस्थापक सन्माननीय रमेशजी वेलुंडे साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. याची नोंद घ्यायची आहे सडे जांभारीच्या खेळाडूंनी. पहिला चेंडू यावेळेस ऑकवर्ड पोझिशन मध्ये स्वतःला आणलं. चेंडू जरूर खेळलाय परंतु अडचणीत येऊ शकत होते. एकच धाव मिळते फलंदाज विलासला. स्वतःच संघाचं खातं उघडलं जाते. धावफलकावरती धावांचा श्री गणेशा होताना पाहायला मिळतोय. लीना पटपट गोलंदाजी मागपती सुशांतला आपण पाहू शकताय. मोहितेवाडी संघाचं प्रतिनिधित्व तो करतोय. स्लोअरपलीचा चेंडू यावेळेस मात्र स्वीप केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो होऊन देत नाहीये. नरेश देखील इथं स्वतःचं खातं उघडतोय. एकेरी धावसंख्येला आकारणी देण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय. खऱ्या अर्थानं आपण मराठीमध्ये म्हणत असतो थेंबे थेंबे तळे साचे. एखाद्या मोठ्या गोष्टीची सुरुवात करताना तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टीनं त्याला जोडणं गरजेचं असतं. इथं मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न खूप जास्त वेगानं शफल झाले. बऱ्याच अंशी आमचे हे टेनिस क्रिकेटरचे छोटे छोटे खेळाडू आहेत. खूप मोठ्या आयकॉन टेनिस खेळाडूला फॉलो करतात. ज्या पद्धतीने ते शफल होऊन खेळतात त्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतात. परंतु तेवढासा पुरेसा सराव आपल्याकडे आहे का हा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि त्यानंतरची ती पुढची गोष्ट म्हणजेच त्या खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यावेळेस आणखीन एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची आतली काढा घेऊन चेंडू जातोय. शॉर्ट थर्ड बॅट वरून खेळाडू आलाय फाईन लेग कडे. फाईन लेग वरून फेक होईपर्यंत होणार आहे तर 2 धावा पूर्ण. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलं जाणार आहे. धावफलक जाणार आहे ते 4 धावसंख्येवरती. फलंदाज दिलीपच्या खात्यावरती 2 धावा वाढतील आणि 2 धावा धावफलकावरती देखील वाढताना पाहायला मिळतील. 4 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना शांत संयमी खेळ दोन्ही संघांकडून आपल्याला अनुभवायला मिळतोय. आपण पाहताय अनुभवताय तवसाळ गट कुणबी चषक 2022. फुल टॉस चेंडू यावेळेस मात्र भिरकावून दिलाय. डीप मिड विकेट बाहेर सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. धन्यवाद. खूप चांगलं यावेळेस मधुर संगीत ऐकायला मिळत आहे आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट स्ट्रेट ओव्हर द लॉंग ऑन हेड सीमारेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. जाता जाता काय प्रचंड प्रहार केले 2 चेंडूवरती फलंदाज विलास धावडेनं खूप चांगली फलंदाजी आणि मानकरी झालाय तो 200 रुपयाचा. सन्माननीय संस्थापक अर्थातच नवलाई देवी सेवाभावी संस्थेचे संस्थापक श्री रमेशजी वेलुंडे साहेब आणि अर्थातच कुणबी समाजाचे खूप मोठे कार्यकर्ते ते देखील आहेत. 16 धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. इथून गोलंदाजी मागपती बदल केला जातोय. गोलंदाजी मागपती राकेशला पाचारण केलंय. इथं राकेश काय पद्धतीनं गोलंदाजी करणार ते देखील पाहणं उत्सुकतेचं असणार आहे. नरेश जो स्ट्रायकर यांकडे आलेला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू इथं मात्र दिशा भरकटेल. पंच विनायक भुवड आमच्याकडे वळतील. जमिनीला 2 हात समांतर करत इशारा देतील. यस इट इज वाईड बॉल. अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती गणली जाते. 17 धावा जो सर्वाधिक धोकादायक मानला जातो क्रिकेटच्या इतिहासामध्ये. तो 17 धावांचा आकडा कसा ठरणार आहे. ओ हो क्या बात आहे. काय कमबॅक केलंय. पडल्यानंतर उचलून घेणारा आतल्या बाजूने वळणारा चेंडू 4 मुंड्या चित केलंय. फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता होताना जी पाहायला मिळते. धावफलकावरती 17 धावा होताना पाहायला मिळत आहेत. इथं मात्र चेंडू 1 बाउन्स सीमा पार. चौकार.
4 धावांनी धावफलक इथं मात्र पुढे सरकलं जात आहे. 21 या आकड्यावरती गोलंदाजावरती हल्ला चढवलाय. आडवा पाटणा प्रहार, यावेळेस इन टू द गॅप चेंडू, बॅक टू बॅक दुसरा चौकार. चार धावांनी धावफलक वधारलंय. धावफलक 25 धावांवरती जे जाऊन पोहोचलाय. आडवा बॅटने इथं मात्र प्रहार करण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षकाला थोडासा चकवलेला हा चेंडू मात्र एकच धाव मिळते. 26 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. इसे कहते खरबूजे को देखकर खरबूजा भी रंग बदलता है. ज्या पद्धतीनं दिलीपनं पहिल्या षटकात फलंदाजी केली त्याच पद्धतीनं नरेश देखील दुसऱ्या षटकामध्ये करताना पाहायला मिळतोय. राकेश वरती हल्ला चढवलाय. यावेळेस बॅटची कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक जेलच्या खाली त्यानं केली आहे चूक. जीवदान मिळतंय फलंदाजाला. नरेशनं खूप घाई केली आहे. मागच्या सामन्यामध्ये देखील त्यानं हेच केलं होतं. या सामन्यामध्ये देखील तो तेच करतोय. इथं पहा क्रिकेटमध्ये फुटबॉल, यष्टीरक्षकानं जवळजवळ पायानं चेंडू सीमारेषेपर्यंत उडवला आणि या नशिबाच्या 3 धावा देखील मिळाल्या. 4 धावा मिळाल्यात. नशिबाचा चौकार आणखीन एकदा येताना पाहायला मिळतोय. आणखीन एकदा 4 धावा धावफलकावरती वाढतात. या षटकामध्ये प्रचंड वेग धावांचा जो पाहायला मिळतोय. राकेश मात्र सावरता सावरता सावरेना अशा प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुढे सरसावा, डान्सिंग डाऊन द विकेट. दॅट इज अ ह्यूज वन आउट ऑफ द पार्क. सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे. इथं मात्र 100 रुपयाचं पारितोषिक आणखीन एकदा लागू होईल. सन्माननीय रमेशजी वेलुंडे साहेब यांना मात्र खिस्सा मोकळा करावा लागणार आहे. त्यांचं बक्षीस जणू काही प्रेरणादायी ठरलंय, पूरक ठरलंय आमच्या सडी जांभारीच्या खेळाडूंसाठी. परंतु मोहितेवाडीच्या संघाला देखील कमी लेखून चालणार नाही. क्रिकेटमध्ये प्रत्येक खेळाडू हा तितक्याच ताकदीचा असतो, तितक्याच क्षमतेचा असतो, तितकाच चतुर असतो आणि तो तितकाच आक्रमक देखील असतो. हे क्रिकेटमधलं सूत्र आहे मित्रांनो. धावफलकावरती 36 धावा ज्या होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी माकवती नवीन गोलंदाज सुयोग. गोलंदाजीतला सुयोग जुळून येणार का हे मात्र पाहणं तितकंच गरजेचं असणार आहे. कारण 36 धावाच्या धावफलकावरती झालेला पाहायला मिळत आहेत. फुल टॉस चेंडू होता परंतु थोडासा मला वाटतंय बाहेरच्या दिशेने वळणारा हा चेंडू. पंच पण आमच्याकडे वळाले. 2 वाईडच्या धावा धावफलकावरती 38 धावा होताना ज्या पाहायला मिळत आहेत. सातत्यानं खूप अतिरिक्त धावा गोलंदाजीमध्ये हाताळल्यात. अर्थातच मोहितेवाडी संघानं षटकार चौकार येत आहेत त्यामुळं आणखीन धावा देखील वाढतायत. निर्धाव चेंडू यावेळेस हाताळलाय. धन्यवाद. आता मात्र दुपारच्या सत्रामध्ये आमचे मान्यवर आमच्या सोबत जोडलेत. 2 कार्यक्रम आजच्या दिवसामध्ये अटेंड करण्याची त्यांनी किमया साधली आहे. फटका फसलाय. विलासला माघारी परतावं लागले. सुयोगने मात्र चांगला योग जुळून आणलाय. पहिला विकेटचं पतन. आमच्या पाहुण्या मान्यवरांचं मात्र विकेटने स्वागत. पहिला आमचे बंधू सन्माननीय मंगेशजी मध्ये एक या परिसराचा या विभागाचा बुलंद आवाज आम्हाला लाभतोय. त्यांचं देखील स्वागत. सगळ्या मान्यवरांचं सहर्ष शब्द सुमनांनी स्वागत. आपण सगळ्यांनी येऊन पुन्हा एकदा या स्पर्धेचे जे व्यासपीठ सुशोभित केलंय त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. धावफलकावरती धावा जर पाहिल्यात तर 39 तिसरं षटक मार्गस्थ सुयोग.
अक्कुटप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न झालाय. एकोणचाळीस धावा, माफ करा स्कोरर कडून थोडीशी चूक होती. आता 39 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. आमच्याकडे 2 टेक्निकल स्कोरर आहेत. चुका होतात माणसांकडून, परंतु त्या चुकांमधून दुरुस्ती देखील होणं गरजेचं आहे आणि ती दुरुस्ती मात्र होताना पाहायला मिळते. यावेळेस दिशा भरकटल्यात. पंच आमच्याकडे वाहिलेत. स्वैर मारा अतिरिक्त 1 धाव. धावफलकावरती 40 धावा होताना पाहायला मिळतात. सुयोग चांगले चेंडू हाताळतोय आणि तदनंतर वाईट चेंडू देखील हाताळतोय. या दोनही प्रकारच्या चेंडूनी धावांचा मात्र ओघ थांबवता येत नाहीये मोहितेवाडी संघाला. खोलवर डप्प्याचा चेंडू हाताळलाय सुयोगनं. यावेळेस नरेशकडे प्रत्युत्तर नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. धावफलक इथं मात्र स्थिर असणार आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 40 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये तब्बल 36 धावा विलासनं बॅटिंग करताना लावल्या. 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले, अक्षरशः खोदून काढले. यावेळी चेंडूला समोरच्या दिशेनं खूप चांगलं क्षेत्ररक्षण वेगानं केलंय. फेकी चांगली आहे. कॉलिंग खूप खराब होतं परंतु थांबवलंय ऐन वेळेला. क्रिकेटमध्ये धाव घेताना एस, नो अँड वेट या 3 गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तोंडाचा चांगला वापर करणं गरजेचं आहे, अन्यथा आपल्याला क्रिकेटच्या स्वरूपातील आत्महत्या करून बाहेर परतावं लागणार आहे. धावफलक 41 धावांवरती आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. 41 धावा. बॅटची कडा चेंडू यावेळेस मात्र वेगानं दन 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 करत सीमारेषेकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. धावा मात्र वाचवता येतील फक्त 1. 3 धावा इथं मिळतील. धावफलक पोचेल ते म्हणजे 44 धावांवरती. षटक क्रमांक 3 ची समाप्ती. विनायक भोवड यांचा इशारा येतोय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 44. चला यानंतरचा दुसरा सामना दुसऱ्या फेरीचा श्री जुगाई देवी भातगाव विरुद्ध बाबरवाडी तवसाळ. 2 मातब्बर संघामधला एक विलोभनीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बाबरवाडी तवसाळ विरुद्ध श्री जुगाई देवी भातगाव. सूर्यकांत अकुटप्प्याचा चेंडू पहिलाच हाताळलाय. पडल्यानंतर न उसळी घेता चेंडू यष्टीरक्षकाकडे गेला. धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट आला आणि फलंदाज धावबाद होऊन माघारी परतलाय. डीजे मास्टर थोडेसे व्यस्त असल्या कारणानं संगीत मात्र आपल्यापर्यंत येत नाहीये. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आता मात्र थोडासा रोखण्यामध्ये यश आलंय. धावांचा विचार केला तर धावा आहेत धावफलकावरती 44. 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाज सूर्यकांत येताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. सूर्यकांतचा हा मारा उंचावरून खेळण्याचा प्रयत्न फसलाय नरेशचा. त्याला देखील बॅक टू बॅक माघारी परतावं लागतंय. धावबाद आणि एक झेलबाद अशा प्रकारचे 2 फलंदाज बाद होत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेनं चेंडूवरती प्रहार. चेंडू 1 बाउन्स सीमा पार चौकार. इथं मात्र चौकार येतोय. खोलवर डप्पाचा चेंडू अक्षरशः खोदून काढलाय विशालनं. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. तद्वर मात्र 1 धाव घेतल्या. धावफलक 1 ने पुढे सरकते. धावफलक पोहोचतंय 49 धावांवरती जाऊन पोहोचलंय. नवीन फलंदाज विवेक मैदानामध्ये आलाय. खूप चांगली फलंदाजी सकाळच्या सत्रामध्ये विवेकनं केली होती. सला बाबरवाडी तवसाळ संघनायक आणि श्री जुगाई देवी भातगाव. समोरच्या दिशेनं फटका आलाय. वेगानं 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न झालाय आणि सांघिक अर्धशतक धावफलकावरती पाहायला मिळत आहे. 51 धावा.
ज्या धावपलकावरती होताना पाहायला मिळतोय. सडे जांभारी संघ, आम्ही तुम्हाला सकाळी देखील सूचना दिली होती, वारंवार आम्हाला सूचना द्यायला भाग पाडू नका. विवेक इथं मात्र चेंडूला दूरवरून सोडून देतोय, कारण त्याला माहित आहे स्वैर चेंडू आहे. अतिरिक्त एक धाव मिळते. धावपलकावरती धावांचा विचार केला तर धावा होताना पाहायला मिळत आहेत 52. चला, बाबरवाडीचा कर्णधार आलाय. भातगाव कर्णधार समोरच्या दिशेनं फटका पास, क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमारेषेकडे जातोय. 3 धावा इथं मात्र मिळतील. जिथं एकही धाव नव्हती तिथं मला 3 धावा होताना पाहायला मिळत. 4थ्या धावेचा प्रयत्न अंगलट असणार आहे, कारण धावबाद होईल फलंदाज विशाल. 3 धावा फलंदाज बाद. षटक क्रमांक 4 ची समाप्ती. 4 षटकांच्या अखेर धावपलकावरती धावा लागल्यात 55 आणि फलंदाजी करताना बनवाव्या लागणार आहेत त्या म्हणजे अब तक 56. भातगाव कर्णधार, आपण सकाळी देखील उशिरानं आला होतात. सातत्यानं आपण आयोजकांच्या नजरेत येऊ नका. समाजाची एक देखणी दर्जेदार स्पर्धा आपण खेळताय, अनुभवताय आणि कालपासून आतापर्यंत या स्पर्धेला अजिबात गालबोट नाहीये. ही एक वाखाणण्याजोगी बाब जी या पाणजूकरांच्या देखील मनामध्ये उतरली आहे. वेळेवरती येणारे संघ, संयमाने, शांतीने, शिस्तीने होणारे सामने आणि दर्दी प्रेक्षक, ही या स्पर्धेची खासियत राहिली आहे. आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा पाणजूकरांच्या मनामध्ये उतरली आहे. त्यामुळेच की काय या पाणजूगावचा बुलंद आवाज भारत राऊत सरांना आपण ऐकलं. खूप सारे प्रेक्षक या ठिकाणी येत आहेत. त्याचबरोबर एक चांगलं समालोचक आमचे मित्र दिनेश किणी यांनी देखील कौतुक केले. आज दुसऱ्या ठिकाणी समालोचन करत असताना ते याच ठिकाणी अनुपस्थित आहेत, परंतु त्यांनी शुभेच्छा मात्र आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. चला, नाणेफेकी करिता बाबरवाडी कर्णधार, भातगाव कर्णधार. सन्माननीय बारसकर साहेब, आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्यायची आहे. भातगाव बाबरवाडी या 2 दिग्गज संघादरम्यान इथं मात्र लढत पाहायला मिळणार आहे. एका बाजूला सागरचा झंझावात आपण अनुभवलात, तर चला फलंदाज पाठवून द्या. नाणेफेक जिंकते बाबरवाडी तवसा. त्यांनी प्रथम करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजी करिता आमंत्रित केले अर्थातच भातगाव संघाला. मला वाटते भातगाव संघ देखील त्याच प्रकारचा निर्णय घेणार होता, कारण मगाशी त्यांनी फलंदाजी केली आहे आणि आता देखील त्यांना फलंदाजीच करायची आहे. त्यामुळं एक चांगलं समीकरण त्यांना खेळताना मात्र जुळून आणावं लागेल. आघाडीचे 2 फलंदाज मोहितेवाडी खोडदे संघाचे आपल्याला पाहायला मिळतात, सुशांत आणि सचिन, जे मैदानामध्ये येताना आपण पाहतोय. दादाला फोन कर. दादा निघाले, उमेळ्याला होते, येतात का बघ, तसं मग आपल्याला थांबायला. हा बस, अजून विण्याचं एक येईल ना, अजून एक घे ना. बघू आपण नाही आपण. पहिला चेंडू हाताळण्याकरता गोलंदाजी माकवती. पहिलाच फुलटॉस चेंडू. पहिल्या चेंडूवरती मात्र इथं नशिबाचं दार उघडण्याची संधी होती फलंदाज सुशांतला. या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. खऱ्या अर्थानं असं म्हणतात, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान, परंतु जो संधीचं सोनं करतो तो नशीबवान. नशीबवान इथं मात्र गोलंदाज ठरलाय, कारण फुलटॉस चेंडूवरती पाहायला मिळालाय. धाव इथं देखील स्थिर असणार आहे. डीजे मास्टर जरा लक्ष द्या. निर्धाव चेंडू सातत्याने येताना पाहायला मिळतात.
एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते. 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळलेत गोलंदाज प्रवीण दावडे, जो मला वाटते फलंदाजीला देखील आघाडीला आला होता. यावेळेस आणखीन एक कोलवर टप्प्याचा चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे, काय गोलंदाजी हाताळले आतापर्यंत प्रवीण. 4 निर्धाव चेंडू. समोरच्या संघाला बनवायच्या आहेत त्या धावा 56 आणि इथं मात्र त्या धावा बनवताना 4 निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळत आहेत. प्रवीण पुन्हा एकदा मार्गस्थ. 5वा चेंडू निर्धाव येतो की काय असं वाटत असताना यावेळेस मात्र बाटची काढा घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅन कडे जातोय. 1 धावेने मात्र इथं धावपलकावरती श्री गणेशा होताना पाहायला मिळते. आते बहुत देर कर दी मेरी दोस्त. 1 धावेची वाट इथं भरपूर वेळ पाहावी लागणार आहे मोहितेवाडी संघाला. प्रवीणचा हा मारा यावेळेस भरकटलाय. पंच आमच्याकडे वळत. येस, इट इज अ व्हाईट बॉल. स्वैर मारा असल्याची खूण मात्र केली आहे पंचांनी. अतिरिक्त 1 धाव जी मिळाले. धावपलकावरती वाढतायत धावा, अर्थातच 2. यावेळेस बाटची काढा घेऊन चेंडू फ्लाय होतोय लॉंग स्टॉप रिजन कडे. क्षेत्ररक्षक यावेळेस पाठमोरा गेलाय चेंडूला. फेक करेल तदवर मात्र 2 धावा मिळतील. या 2 धावांनी धावपलक पहिल्या षटका अखेर 4 धावसंख्येवरती. पण अजय वाघे यांचा इशारा, षटक समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती बनवायच्या होत्या 56 धावा. इथं पहिल्या षटकाच्या अखेर बनवल्यात त्या म्हणजे 4 धावा. आता येणारे चेंडू शिल्लक राहिल्यात 18 आणि धावांची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 52. 18 चेंडू 52 धावा, 52 धावा 18 चेंडू. पाणजूच्या या मैदानावरती समीकरण हे सोपं आहे, परंतु त्याकरिता आपल्याला प्रयत्न देखील करावे लागणार आहेत. कारण सगळंच काही मागून मिळालं असतं तर देवानं शेतकऱ्याला भीक आणि भिकाऱ्याला भीक कधीच कमी पडून दिली नसती. त्यामुळेच की काय आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. बिना परिश्रमाने आपल्याला काहीच प्राप्त होत नसतं. नवीन गोलंदाज गोलंदाजी करिता दाखल होईल तेजस. 18 चेंडू 52 धावांची आवश्यकता असताना इथून मात्र बरसावं लागणार आहे सुशांत आणि सचिनला. सुशांत पुन्हा एकदा स्ट्रायकरकडे. अकुटप्पाचा चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने खेळलाय. चेंडू गेलाय 1 बाउंस सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. 4 धावांनी इथं मात्र धावपलक पुढे सरकले गेले. धावपलकावरती धावांचा विचार केलात तर 8 धावा होताना पाहायला मिळत आहेत. सुशांतनं इथं मात्र चांगला कमबॅक केलाय. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागणार आहे कारण 17 चेंडू आणि 48 धावांची आवश्यकता असताना कमीत कमी 5 षटकार तरी खेळावे लागणार आहेत. तेव्हा कुठे सामना बॅलन्सिंग होताना पाहायला मिळेल. या 17 चेंडूमध्ये 5 ते 6 मोठे प्रहार करणं गरजेचं असणार आहे. सुरुवात चांगली झाली या षटकामध्ये. गोलंदाज तेजसवरती मात्र हल्ला चढवलाय. यावेळेस दूरनं चेंडूला सोडलंय. दुरून डोंगर साजिरे अशा पद्धतीनं काहीतरी मैदानाच्या आत पाहायला मिळालं आणि परिणाम मात्र निर्धाव चेंडू. खूप चांगला चेंडू यावेळेस हाताळला गोलंदाज तेजसनं. पडल्यानंतर सरळ भन्नाट वेगानं यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने मात्र घेताना पाहायला मिळालं. यावेळेस मात्र नशिबाची साथ मिळणार आहे का तर चेंडू जातोय सीमा पार. नशिबाचा नो प्लस चौकार. चार धावांनी इथं मात्र धावपलक 5 धावांनी वाढते. धावपलकावरती 13 धावा होत आहेत. म्हणजे नियतीच्या देखील मनात आहे मोहितेवाडीला साथ देणं, परंतु त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. कारण सगळंच काही तुम्हाला मोफत मिळणार नाहीये. त्यासाठी तुम्ही देखील हातपाय हलवावे लागणार आहेत. इथून थोडासा सरासरी गाठण्याचा प्रयत्न झालाय. तो प्रयत्न कशा पद्धतीने पुढे वाढणार आहे. फुलटॉस चेंडू आडवा पाटणं चेंडूवरती प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक झाले दिवाने. चेंडू गेलाय सीमा पार, षटकार.
सुशांतच्या बॅट मधून एक तडाखेबंद फटका येताना पाहायला मिळतोय. धावफलक 6 धावाने फ्लाय होत आहे. धावफलक 19 धावांकडे वाटचाल करत आहे. तेजस सारख्या गोलंदाजावरती मात्र हल्ला बोल केलाय. पहिल्या चेंडूवर तदनंतर मात्र नो प्लस चौकार, तदनंतर मात्र आणखीन एक चौकार आणि आता हा षटकार आलाय. यावेळेस पडल्यानंतर खाली राहिलेला चेंडू सबमरीन डिलिव्हरी. धुंडो धुंडो रे साजना. यावेळेस कमबॅक केलंय गोलंदाज तेजसनं. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. धावफलकावरती 19 धावा ज्या स्थिर आहेत. आणखीन एकदा दिशा भरकटलाय. अजय वाघे यांचा इशारा. यावेळेस मात्र स्वैर मारा. धावफलकावरती 20 धावा. फ्रस्ट्रेशन वाढताना पाहायला मिळते थोडस. अर्थातच श्री नवलाई सेवाभावी संस्था सडे जांभारी संघादरम्यान. यावेळेस पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, डान्सिंग डाऊन द विकेट कॉपी करण्याचा प्रयत्न केला फलंदाज पहिल्या इनिंग मधल्या सडे जांभारीच्या. परंतु यावेळेस गोलंदाजानं ते अगोदरच मनसुबा ओळखला होता. शॉर्टप्लेन चेंडू हाताळला. पडल्यानंतर उसळी घेत चेंडू यष्टरक्षकाच्या हातात विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होती. धावफलकावरती 20 धावा आहेत. चांगली सुरुवात या षटकामध्ये झाली होती. शेवट असणार आहे. अक्कू टप्प्याचा चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न. इथं मात्र खांदे चुकवलेत फलंदाज सुशांत. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. धावफलकावरती धावांचा विचार केला तर धावा आहेत 20. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि धावांची आवश्यकता आहे 36. 36 धावा. 12 चेंडू 12 चेंडू 36 धावा. वरती धावांचा आकडा मात्र 20 धावांवरती आहे. खूप भन्नाट वेगानं राजधानी एक्सप्रेस रेल्वे ट्रॅक वरून निघाले. परंतु त्याच वेगानं इथून आमचा मोहितेवाडीचा संघ निघणार आहे का? खोलवर डप्प्याचा चेंडू. फलंदाज सचिनच्या पायाचा वेध घेतला गोलंदाज रोशन. आल्या आल्या मात्र चरण केलेत चेंडूने. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. धावफलक 21 धावांवरती पोहोचलं जात आहे. सडे जांभारीचा संघ प्रयत्न करतो एकेरी दुहेरीमध्ये बांधून ठेवण्याचा. परंतु तो प्रयत्न हाडून पाडावा लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या सुशांत आणि सचिनला. पुन्हा एकदा सुशांत मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. आडवा बाट न खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा. पहिला विकेटचा पतन. इथं मात्र सुशांत माघारी परतेल. 21 धावसंख्येवरती पहिला फलंदाज बाद झालाय. रोशनला वैयक्तिक आणि सांघिक यश मिळालंय. नवीन फलंदाज सूर्यकांत मैदानाच्या आतमध्ये येताना पाहत मिळतोय. यानंतर दुसऱ्या फेरीचा अखेरचा सामना जो आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे. पहिला सामना जो खेळला जातोय, दुसरा सामना जो होणार आहे अर्थातच बाबरवाडी आणि जुगाई श्री जुगाई देवी बादगाव संघादरम्यान. दिशा भरकटलाय. खूप चांगले यष्टीरक्षण झालंय. मी म्हणेन यष्टीरक्षकानं जवळजवळ 4 धावा वाचवल्यात. भन्नाट वेगानं दिशा भरकटली होती परंतु त्या भरकटलेल्या दिशेला थांबवण्याचं काम यष्टीरक्षकानं केलंय. एक धाव धावफलकावरती अतिरिक्त वाढते. धावफलकावरती 22 धावा होताना पाहायला मिळतात. इथून अजून 34 धावांची गरज असणार आहे. बरसावं लागणार आहे सूर्यकांतला. सूर्यकांतचा प्रयत्न हाणून पाडला गोलंदाज रोशन. नावाप्रमाणे नाव देखील रोशन करताना, काम देखील रोशन करताना तो पाहायला मिळतोय. सडे जांभारीचा हा संघ आपण पाहतोय. नवलाई देवी सेवा संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष रमेश वेलुंडे यांच्या माध्यमातून बक्षिसांची खैरात त्यांच्यावरती होताना देखील पाहायला मिळाली. आणखीन एक कोलवर डप्प्याचा चेंडू. उत्तर नाहीये फलंदाज सूर्यकांतकडे. सामना जवळजवळ दूर लोटण्याचं काम या षटकामध्ये गोलंदाज रोशननं केलंय. एकेरी विकेट, वाईड, निर्धाव, निर्धाव आतापर्यंत त्याच्या गोलंदाजीचे हे स्पष्टीकरण राहिलंय.
यावेळेस समोरच्या दिशेनं फटका खेळलाय, अंतर देखील गाठलाय, चेंडू गेलाय सीमा पार, सूर्यकांतच्या बाट मधून आलाय षटकार. 6 धावांनी धावफलक फ्लाय होतय. 28 धावसंख्येवरती इथं मात्र पोचला जातोय. खूप उशिरानं फटकेबाजी येताना पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये खूप कमी धावा आल्या, तदनंतर मात्र तेजसच्या षटकामध्ये धावा येताना पाहायला मिळाल्या. जर रोशनच्याही या षटकामध्ये त्या पद्धतीने धावा सुरुवातीपासून आल्या असत्या तर मात्र सामन्यामध्ये पुढे जाण्याची संधी जरूर मिळाली असती. अर्थातच करणाऱ्या मोहितेवाडी संघाला यावेळेस फटका पासलाय. रोशन स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेलच्या खाली, त्यानं टिपलाय झेल. आता मात्र माघारी परत. दुसऱ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक 3 ची समाप्ती देखील झाली आहे. धावफलकावरती धावांचा विचार केला तर 28 लागल्यात. आता मात्र आणखीन 28 धावांची आवश्यकता असणार आहे. 6 चेंडू मध्ये 6 चेंडू 28 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्क वरती मधुकरला पाचारण केलंय. 6 चेंडू 28 धावा जर असतील तर फक्त 2 चेंडू चांगले हाताळायचे आहेत. तदनंतर मात्र तुम्ही सामन्यामध्ये नक्की वाटचाल कराल, कारण 5 मोठे फटके खेळणं एका षटकामध्ये थोडंसं जिकरीचं काम. बॅटची कडा, चेंडू फ्लाय झाला होता थर्डमॅन कडे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये एकच धाव मिळणार आहे. धावफलक 1 ने पुढे सरकते. धावफलक पोहोचलं जाते. अर्थातच 29 धावसंख्येवरती खूप उशिरानं फलंदाजीमध्ये आक्रमण आणलं मोहितेवाडीच्या खेळाडूंनी, आणि त्यामुळेच की काय थोडासा अवघड होऊन बसलाय सामना त्यांच्याकरिता. मधुकरचा हा चेंडू, पुन्हा एकदा बॅटची कडा, यष्टीरक्षण. यावेळेस मात्र चुकीचं चेंडू शॉर्ट थर्डमॅन कडे फ्लाय होतोय. 1 धाव झाली आहे. दुसरीचा प्रयत्न पूर्ण होणार आहे. 2 धावा. एकेरी दुहेरीने तितकासा काही फरक पडणार नाहीये, कारण इथून जर विचार केलात तर 31 धावा झाल्यात आणि आणखीन 4 चेंडू 25 धावांची गरज आहे. सामना इथूनही विजयी करता येऊ शकतो, परंतु तेवढी क्षमता फलंदाजांमध्ये असणं गरजेचं आहे. अनेक वेळा या पांजूच्या मैदानावरती 1 चेंडू 6 धावा असताना अनेक दिग्गज खेळाडूंनी षटकार खेळलाय. काल संध्याकाळ मॅच नंतर पांजूकरांनी आमच्यापर्यंत खूप चांगली माहिती पोहोचवली आहे. खूप दिग्गज खेळाडू या मैदानावरती खेळून गेलेत, कारण तब्बल 35 ते 36 वर्ष हे मैदान सातत्यानं क्रिकेटच्या या प्रकाशझोतामध्ये येताना पाहायला मिळाले, आणि त्याकरिता पांजूकरांची खूप मोठी मेहनत देखील पाहायला मिळते. यावेळी चेंडू हवेमध्ये राहिलाय. फेक चांगली आहे. धावबाद व्हावं लागेल फलंदाजाला. तिसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज सुयोग देखील माघारी परतताना पाहायला मिळतोय. सचिन देखील माघारी परतताना पाहायला मिळतोय. एक फलंदाज बाद होतोय. आता मात्र फक्त औपचारिकता शिल्लक राहिलेली पाहायला मिळते. चला बाबरवाडी आपण सज्ज क्षेत्र. आडवा बाटनं प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा अपयश पदरी पडतंय. निराशाजनक कामगिरी राहिली आहे थोडीशी मोहितेवाडीची, कारण ज्या पद्धतीनं पहिला सामना त्याने जिंकला होता, खूप चांगला खेळ त्याने केला होता, इथं मात्र थोडस कमी पडले आहेत. पंचांचं बोट आकार. आणखीन एका विकेटचं पतन होतंय. आणखीन एकदा मधुकरला यश मिळतंय. आज सुयोग माघारी परतलाय. सामन्यातील इथं मात्र समीकरण संपलंय. विजयी झालाय अर्थातच नवलाई सेवाभावी संस्था सडे. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक. आपण या स्पर्धेदरम्यान उपलब्ध झालात, या स्पर्धेमध्ये येऊन स्पर्धेला 4 चांद लावलेत, त्याबद्दल आपले शतशः ऋण व्यक्त करतोय. आपण